सुप्रभात मंडळी. सकाळी सकाळी परत आता रोजचं जेव्हापासून कामं चालू झालेली आहेत मंदिराची तेव्हापासून लक्षात येतं थोडं थोडं. सो आत्ता पण आलो आहे. कामं तर चालू आहेत, करतायत हे सर्व कामं तर चालू आहे आणि कामं तर होणारच, तेच बघायला आलेलो. सो आज ही जाळी काढलेली आहे लोकांनी आणि थोडी थोडी कामं आता फास्ट होत चाललेले आहेत हळूहळू. त्यांनी एका साईडला दिवाला पण उभी केलेली, जी दिवाला व्यवस्थित नव्हती डिझाईनप्रमाणे जे करायचं ते करत चालले आहेत. आणि हा व्हिडिओ आहे ना 2-3 दिवसाचा आहे मंडळी, तरी आपण व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल कसं काम होतं आहे करून. कारण की आता हे समोर जे दिसतंय मंदिर देवीचं एक छोटंसं आतमध्ये, तेही आज हे करण्यात येणार आहे, तोडण्यात येणार आहे. आता सध्या त्यांनी जाळी तोडलेली आहे. तर आता पुढे वरचं पत्रे वगैरे पण त्या लोकांनी सकाळीच काढले मी याच्या अगोदरच, आणि आता हळूहळू पुढे कामं चालू होते. सो नमस्कार मंडळी, मी रोशन सोनार परत एकदा आपलं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल व्लॉग्स विथ रोशन सोनारमध्ये. तर आज मंदिराचं काम चालू करून झालेलं 3रा-4था दिवस आहे आणि ह्या 2-3 दिवसामध्ये ही कामं अशी झालेली होणार आहे. तुम्ही बघू शकता पुढे. आता फक्त हे मंदिर जे राहिले समोर त्याला जरा हे करतील, म्हणजे थोडंसं तोडून हे करतील आता व्यवस्थित. ती जागा आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे आणि आता सगळ्यांच्या म्हणजे सहमतीने चाळीवाल्यांच्या आणि मंडळाच्या देवीचं आम्ही स्थान फिरवत आहे दुसऱ्या साईडला. ते आपल्याला मंदिर कंप्लीट झाल्यावरती कळेलच, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. हां, लक्ष ठेवण्याचं कारण मी एक सांगतो, कारण की यांचा इकडे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊनसुद्धा तो इथे उभा नाही आहे. त्यामुळे आम्हाला जेवढा मला किंवा अजून पण कुठल्या बोलांना वेळ भेटतो तेवढं ते आम्ही उभे राहून लक्ष देऊ आणि काम करून आमच्या मनाने घेऊ, आणि तसंच होणार, तसंच झालं आहे. तर ही मंदिराच्या मागच्या बाजू आहे आणि हे जे झाड बघता आपण, हे जे झाड आहे ते वड आणि पिंप दोन्ही पण मिक्स आहे. त्यामुळे इथे ना दिवाल बघितलात आपण कसा तो एकदम टचमध्ये होता झाडाच्या, त्यामुळे तिथे आम्ही थोडासा दिवाल आतल्या साईडला घेतो आहे मंदिराच्या आणि एक राऊंड परत ठेवतो आहे, जो 30-35 वर्ष राऊंड ठेवता नव्हता वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांसाठी. वटपौर्णिमेला तो असा राऊंड फिरवायला, त्यामुळे तो एक दिवाळ ठेव. सो परत 4था दिवस आता उगवला आहे काम चालू होऊन. आणि आज अगर तुम्ही बघाल नीट समोर तर सगळे पत्रे आणि जाळी अशा प्रकारे काल काढली होती. आणि समोर बघाल तर मंदिर पण या लोकांनी सकाळी सकाळी तोडलेलं आहे व्हायचं बार. आणि तिथेच तो षटकोनप्रमाणे आम्ही काम करून घेणार आहे. म्हणजे मागच्या साईडनी महिलांना वटपौर्णिमे दिवशी वडाच्या अशा फेऱ्याही मारता येतील, त्याच्यासाठी आम्ही लोकांनी ती जागाही केलेली आहे. आणि हे असं बांधकाम चालू आहे, तुम्ही बघू शकता. अशा षटकोन टाईपमध्ये आम्ही लोकांनी असं ते डिझाईनप्रमाणे आम्ही बांधकाम घेतलेलं आहे. हे नंतर तुम्हाला मंदिर पूर्ण झाल्यानंतर कळेलच. सो असं आहे व्हिडिओ. आणि आता असं आहे ना की आज इकडे वरती वडाच्या झाडाकडे एक फांदी आहे ना, कन्स्ट्रक्शनमध्ये जरा हाईट वाढवणार आहे आम्ही लोक मंदिराचे 1-1.5 फूट. तर ती फांदी जी ही बघता तुम्ही वरती गेलेली आहे, ती फांदी ना जरा आडवी येणार आहे. त्यामुळे आम्ही लोकांनी प्रॉपर BMC परमिशन घेऊन इव्हेंट हे म्हणजे BMC वाले आले पण होते त्या फांदीला बघायला. ही वरती जी फांदी बघता तर त्यांनी बघून परीक्षण करून गेलेले आहेत आणि परमिशन पण दिलेली आहे. त्यामुळे ते पण आज काम होणार आहे. ती फांदी पण वरतून कटरवाले येऊन झाड कटिंग करणार आहे, ते काढणार आहे. आणि तुम्ही बघू शकता ते आले पण आहेत वरती. ही फांदी थोडंसं कन्स्ट्रक्शनमध्ये प्रॉब्लेम देत होती, म्हणजे देणार असती, त्यामुळे आम्ही तिला हे करतो आहे, म्हणजे दिवाल टोटली वरती गेल्यानंतर. आणि ते पण परमिशन घेऊन आम्ही लिगली काम करतो हे. आणि ते झाल्यानंतर मग आमचे प्रॉपरली कन्स्ट्रक्शनसाठी सगळे दिवालं वरपर्यंतचे परत चालू होते. आणि आज असंच काम मध्ये सोडून, म्हणजे माझं काम नाही तर मिस्त्रींचं काम होत राहणार आहे. मी माझं काम म्हणजे जे बघायचं आणि करून घ्यायचं होतं मंडळाच्या वतीने, की मला प्रत्यक्षात जे वाटत होतं ते सोडून मला आज गावी जावं लागेल 25 तारखेला. कारण की मेवण्याचं लग्न आलं आहे 1 तारखेला, 1 मार्चला. त्यामुळे एमर्जन्सी आज आम्ही निघणार आहोत गावी. तर तोही याच व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघाल की कशा प्रकारे आमची गावची ट्रिप होती कोकणातली. आणि जातानाही मस्ती मजा, आणि तिथे गेल्यानंतर 2 दिवसाचाही व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. गेल्यानंतर सजावटीचा व्हिडिओ आहे, परत
मेहंदीचा व्हिडिओ आहे, थोडासा नाच गाणं वगैरे आहे. तर तुम्ही बघायला व्हिडिओ, तर तुम्हाला खूप आवडेल. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आणि मी कशा प्रकारे ते प्रॉपर एकाच व्हिडिओमध्ये हे जवळजवळ 7-8 दिवस सेट केलेले आहेत. तर बघा तुम्ही हा कशा प्रकारे वडाला आता ह्या लोकांनी रिकामा केला आहे. प्रॉपरली असे टर्न म्हणजे बायकांना प्रॉपर असं फिरता येईल राऊंडमध्ये वटपौर्णिमा दिवशी. तशी हवी एक जवळजवळ 1-1.5 फुटाची जागा अशी सोडलेली आहे. पहिले सोडता आलं नव्हतं कारण की सरळ दिवाल होता आणि वरपर्यंत तो वडाला जॉईंट होता. पण आता आम्ही लोकांनी ती जागा अगर नीट आपण बघाल तर अशा छोट्या छोट्या फांद्या हे करून अशी मोकळी केली जिथे तो आता माणूस काम करतो. त्यामुळे आता एक बायकांना इझी पडणार ते हे करायला. वाय शूटर लाईट मारत मारतच येतोय. शूटर काय शूटर मोजा शिफ्ट करा. चला गोट्याच्या शादीमध्ये कोण कोण बसले, कोण बसले. चलो 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 ब्लॉगिंग स्टार्ट. चला गावाला. काय मग स्टार्ट आलाच एकदम. हा हे आम्ही कुठे निघालोय, कुठे निघालो आपण चाललोय गोट्याच्या लग्नाला. गोट्याच्या लग्नाला. ए कुठे निघालो आपण, निघालो कुठे निघालोय त्यांना आपण ओळखतात. कोकणात आणि गोट्याच्या लग्नात तेच विचार. कुठे निघालो गोट्याच्या हळदीला. चलो सिद्धेच्या लग्नात कोकणात पार कुसगाव कुडाळला. तुम्ही पण राहा कंटिन्यू. साहेब आलेत आणि आम्ही आहे आता अटल सेतूला. अटल सेतूला म्हणजे हा टोल आहे अटल सेतूचा. हा क्रॉस केला आणि आता समोर पनवेल. तर दोन्ही मेवण्याच्या गाड्या घेऊन निघालो आहे. ही आहे डिझायर त्याची आणि ही क्रेटा. तर आमची मंडळी क्रेटामध्ये आहे. सचिन दादा बरोबर, बंटी दादा आणि ही मंडळी सगळी जमा इकडे चिल्लर पार्टी. चलो निघले. काका बाहेर नाही येणार आहेत काय त्यांना परत बसताना प्रॉब्लेम परत हे बघ. हे माणूस ह्याला ओळखता का तुम्ही? हे पहिल्यांदा आले ब्लॉग मध्ये आणि आय थिंक ती पण ना आणि वहिनी पण. हा हे सचिन दादाचे आणि हे मॅडम सर नाही बाहेर नाही उतरायचं, डायरेक्ट बाहेर नाही उतरायचं. चलो आता काय खारपाडा. अजून एक गाडी आमची येणार आहे खारपाड्याला. शुभम बोलत बाबा. चलो राहा या जर्नी मध्ये कंटिन्यू. बघूया आता मुंबई ते कोकण प्रवास. पण फॅमिली असल्यामुळे रोड अपडेट नाही देणार आणि बघू मध्ये मध्ये काय काय अपडेट देता येतात, काय कसा आहे रोड. कारण की बऱ्याच दिवसानंतर बनवतो आहे आणि ब्लॉग बनवतो आहे आणि मला वाटतं रोड बराच असणार. की आज आहे 25 फेब्रुवारी. लग्न आहे 1 फेब्रुवारी सिद्धेश. त्या लग्नासाठी आम्ही लोक निघालो आहे कुडाळ कुसगावला. तर अजून एक गाडी आमची जी विरारवरून येणार आहे शुभम वगैरे ते भेटणार आहे खारपाड्याला. तर खारपाड्याला परत भेटू. सो ही ब्लॉगर माहिती आहे तुम्हा सर्वांना. ही छोटी छोटी ब्लॉगर ही लास्ट टायमाला होती ना मुंबई टू कुडाळ आणि गावाच्या ह्याच्यामध्ये, आहे की नाही. ही श्रिया हाय श्रेया. कुठे चालली आज परत आपण, कुठे चाललो. कुसगाव. चला कुडाळ व्हिडिओ चालले. इसाई हा शौर्य. शौर्याने आमच्या मस्त कठीण मारले. हिरो झाला हिरो. ए
काका बोलले मावशीला बांधून तुमच्या गाडीत घ्या. ते बोलतात जागा किती जाईल आता आम्हाला जागा नाही. फक्त आम्हाला आमच्या गावात जाऊच आमचं गावात जाऊचा गोट्याच्या लग्नात. गोट्याच्या लग्नात. हे महत्त्व. देव माझा. चला निघूया. कार पाडायला भेटूया. रहा कंटिन्यू, परत भेटूया. चलो फायनली निघालो आम्ही लोक इथून. आता अटल सेतूच्या टोल वरून सचिन दादा चालवणार आहे काही खारपाड्यापर्यंत, नंतर बघू पुढेपर्यंत. त्यानंतर आमची सगळी मंडळी या गाडीमध्ये आहे आणि काही मागच्या गाडीमध्ये आहेत आणि एक गाडी अजून पुढे येणार आहे. रहा ह्याच्यामध्ये कंटिन्यू. एक गाडी पुढे गेली शुभम आणि दुसरा हा आमचा बंटी चाललाय पुढे डिझायर घेऊन. पुढे कायकर चालली आहे रेनॉल्टची आणि ही आमची क्रेटा. आणि आता पोचलो आम्ही लोक पेनला. पेनच्या पुढे चालूय ऑलमोस्ट. अलिबागचा आता हा टर्न आलाय. अलिबागचा एक्झिट चालय आणि तिन्ही गाड्या आपल्या संगतीत आहेत. वाजलेत रात्रीचे 12 वाजून 47 मिनिटं. थोडा उशीर हा चालू आहे. नंतर मी चालवणार. मागे मस्तपैकी खाऊ वगैरे घेतलेलं आम्ही लोक जेव्हा थांबलेलो. खाऊ वगैरे खातात सगळे एकदम वेपर मजा चालू आहे. अच्छा हे आले शार्प शूटर. पोलादपूरला आम्ही थांबलोय आता. तिन्ही गाड्या आमच्या आलेल्या आहेत. आणि हा बघा दोघांमध्ये एजंट कोण आहे सांगा. आमचा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ आहे हा. मोठा हा बाहेर का बोलायला घेऊन कुठे फिरतोय. बोलायला घेऊन कुठे फिरतोय. फॅमिली काय झोपली का सगळी गाडीमध्ये. ही गाडी पण भारी आहे. हा गाडी पण भारी हा ना. एक्सचेंज करूया. एक ही आली आहे कायगर आणि दुसरी आपली ती संगती आहे. आपण बघू शकता कोण दिसतच नाहीये. हॅलो. सगळे झोपलेत, गार झालेत. थोडासा लाईट. अजून कोण नाही. संपली. मम्मी कुठे गेली. गायब. काय ग कुठे कुठे कुठून एवढे लेट आलात तुम्ही लोक सगळे. स्वामी दिसले आम्हाला. हे बघ राहू दे ना थोडासा तरी. चहासाठी थांबलोय आणि कोल्हापूर आता इथून 2-4 किलोमीटर वरती आहे. त्यानंतर परत मस्तपैकी चहा पिऊया आणि निघूया. सुस्ती उडूया थोडे. वाजले रात्रीचे 2:30. गुड मॉर्निंग मंडळी, सुप्रभात. सकाळी सकाळी ना रात्री काय झालं, आम्ही लोक पोलादपूरवरून निघालो आणि त्यानंतर मी कुठलेही व्हिडिओ शूट नाही केले ब्लॉगिंगसाठी आणि डायरेक्ट आम्ही बांबर्ड्याला उठलो कुडाळला सकाळी. त्यामुळे मग घरी गेल्यानंतर आम्ही काय जास्त म्हणजे घरी म्हणजे कुसगावला आणि तिथे थोडा आराम वगैरे केला. एक दिवस तसाच काढला आणि संध्याकाळी आलो इकडे माझ्या प्रॉपर सासरवाडीमध्ये म्हणजे तेरसे बांबर्डे. आणि तिथे येऊन आम्ही लोक इथे आलो तेरसे बांबर्डे रामेश्वर मंदिरकडे. 26 फेब्रुवारी असल्यामुळे महाशिवरात्री होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही लोक शंकर भगवानचे दर्शन घेऊन म्हणजेच रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलो. तर मस्तपैकी इथे आता मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेणार, मग जाणार सासवडीमध्ये, तिथून मग परत निघणार कुडाळ कुसगावासाठी. सो पुढचा व्हिडिओ तर येणार आहे जबरदस्त आहे. पुढचा व्हिडिओ म्हणजे याच व्हिडिओमध्ये पुढे आपण बघाल की फुल मस्ती मजा आणि संगीत पार्टी, मेहंदी आणि लग्नाची पूर्ण तयारी आपल्याला बघायला भेटेल. नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. प्लीज 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 माझ्या चॅनलला सपोर्ट पण करा. सबस्क्रायबर अजूनही खूप कमी आहेत. अजून पण व्हिडिओ जे येणार आहे ते फार सुंदर सुंदर असणार आहेत. बहुतेक लग्नाचेच व्हिडिओ असणार आहे. आता 2-3 दिवस मी इथेच असल्यामुळे लग्नाचेच व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे, कारण की लग्नासाठीच आलेलो आहे. परत मग तिथून निघाल्या
इथून निघाल्यावरती मग कधी मुंबईला जाऊ आम्ही 1-2 तारखेला. त्यानंतर मग परत आपल्या मंदिराचंच व्हिडिओ आणि मंदिराचंच काम पाहून ते सगळे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. तोपर्यंत महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि हे चल होतो ना शाळे की जगह सब लोग गाना होती त्याला बिबड्या बनवायचो ना त्याला बिबड्या बनवायचो हेअर कलर आणलाय हेअर कलर. सो आज चाललाय इथे थोडासा मेहंदीचा प्रोग्राम. आज छोटासा असणार आहे आणि बहुतेक उद्या मोठा असणार आहे. त्यामुळे ज्याला ज्याला काढायचे ते काढतायत. तुला तो मीम माहितीये तुला तो मीम माहितीये का पण तिला नाही माहिती फोटो काढतो झालं चाल ओव्हर ऍक्टिंग काढते मी बिफोर आफ्टर सॉन्टी काय सॉन्टी स्वराला सोरा 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 गो सोरा भाई क्या बिका उठते क्या फायनली दुसरा दिवस संपला आणि सकाळ झालेली आहे. आपण बघू शकता सगळे आता कलर काम नॉर्मल जे राहिलेले आहे मुंबईवरून सचिन दादा आणि त्या साईडला वगैरे पंटी वगैरे सगळे आपले नेवणे कंपनी कलर काम करताना आणि बाकी बायकांची गप्पा मस्ती काही पोरांची मज्जा मस्ती चालू आहे. शूटिंग करायला लागणार चला उद्या कॅमेरा येतो कॅमेराला येता आला नाही आपण काढायची आपली हा काकाची गरम लगीन तर मंडळी कोकणामध्ये आपल्या लग्न जे असतं आपल्या गावी जे लग्न असतं ते बघितलं तर म्हणजे जी काय घरामध्ये सजावट वगैरे असते जे काय लग्नाची इचिल बिचिल असं सगळीकडे एकदम भरलेलं घर असतं ते बघून कुठेतरी असं वाटतं ना की हे जे 2-3 दिवस आहेत लग्नाचे वगैरे किंवा हळदीचे वगैरे साखरपुड्याचे दिवस वगैरे आहेत किंवा इकडे तिकडे मजा मस्ती आणि भरपूर एक म्हणजे एक वेगळाच आनंद असा सगळ्यांमध्ये आलेला असतो. प्रत्येक मुंबईकर पुणेकर आणि बाकीच्या पण ठिकाणी पाहुणे वगैरे जे काही आलेले असतात सगळे आपापल्या परीने लागलेले असतात त्या लग्नासाठी जे काय करता येईल सहकार्य करता येईल त्याप्रमाणे. सो असं वाटतं हे दिवस जाऊ नये खरंच जाऊ नये असे वाटतं. हे 2-4 दिवस खूपच एकदम मनात आनंद भरलेला असतो. सो तेच बघून इकडे खूप जबरदस्त वाटते. हे डेकोरेशनवाले बघा आता डेकोरेशनचं काम जे करतात म्हणजे हे सगळं मुंबईला पण बघायला भेटणार आपल्याला पण गावाला इतकं ते सुंदर वाटतंय ना हे बघा फुल एकदम जबरदस्त. तर 2-3 दिवस फुल टू मजा येणार आहे इकडे कारण की हळदीचा प्रोग्राम बाकी आहे. उद्या हळदीचा प्रोग्राम आहे. मग मला वाटतं साखरपुड्याचा प्रोग्राम नाही हळदीचाच प्रोग्राम आहे इथे. साखरपुड्याचा प्रोग्राम तर तिथे असणार आहे. आणि आता हे बघा मेहंदी सगळ्या महिला मंडळांच्या हातामध्ये मेहंदी शूटिंग करते मस्त छान. आणि पुरुष मंडळी जशी फुल टू डेकोरेशनच्या तयारीला लागलेली आहे.
घर सजवण्याच्या. बघू शकता आपण. माझ्याकडून काय पुढे खाली काढणार. एकच गाणं वाजतं त्याला सांग.
बघा लग्नाची मजा, बघा लग्नाची मजा. मिसळची पारू मिसळी गो, मिसळी पारू मिसळी गो, मिसळी गो नवा सारा. गावचल गो बंदराना गपार दर्याचे गेला. गावचल गो बंदराना गपार दर्याचे मला न जावचल मावळ्याची हात मावला. गया गया. ओ जेठालाल, ओ जेठालाल, काय काय माईक चालू तर कर. यो 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 आवाज येत आहे बाईकचा. आवाज येत आहे बाईकचा, आवाज नाही. माईक बंद आहे का? हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तू माने चाहे सपनों में सजनी सजनी ये बंटी. तर मंडळी आजचा दिवस पण संपलेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो की आजचे भरपूर असे प्रोग्राम झालेले आहेत. गाण्याचे प्रोग्राम झालेले आहेत, मेहंदीचे प्रोग्राम झालेले आहेत आणि काही गाण्याचे कॉम्पिटिशनचे प्रोग्राम पण झालेले आहेत. भजन मंडळी, ढोल मंडळी, भरपूर काय असं होतं जे रेकॉर्ड तर मी केलं होतं, पण व्हिडिओमध्ये अगर सगळंच ॲड करत बसलो असतो तर मला वाटतं खूप मोठा व्हिडिओ झाला असता.
त्यामुळे मी फक्त 33 मिनिटामध्ये हा व्हिडिओ बसवलेला आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कळवा, कमेंट, लाईक, शेअर पण नक्की करा. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या. आणि अजूनही सांगतो, येणारे भरपूर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहेत, आपण नक्की बघावे. सो तोपर्यंत धन्यवाद.